तर पहा, लक्ष द्या. आपल्याला दिलेलं आहे लीप वर्ष. लीप वर्ष काढायचे कसे, लीप वर्ष कोणते असते आणि ते लीप वर्ष ओळखायचे कसे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की साध्या वर्षामध्ये दिवस जे असतात ते दिवस असतात 365. किती दिवस असतात? 365. आपल्याला माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती चक्कर घालण्यासाठी जेवढा दिवसाचा कालावधी घेते त्याला आपण म्हणतो 1 वर्षाचा कालावधी, बरोबर. परंतु 1 वर्षात दिवस जे असतात ते असतात 365. परंतु हे दिवस 365 नसून हे दिवस अंदाजे असतात 365.25. परंतु आपण इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण जे दिवस घेतो ते घेतो 365, कारण हा 0.25चा जो बाकी उरतो हा कॅलेंडर मध्ये आपल्याला दाखवता येत नाही. परंतु या 0.25 ला जर आपण 4 ने गुणिला केलं तर हा उरते 100 आणि 2 घरानंतर पॉईंट दिला तर हा दिवस किती उरते? 1. आणि हा एक दिवस मग 4 वर्षांनी या 365 मध्ये काय करतो तो ऍड होतो. म्हणजेच किती होतात? तर 365 आणि 1 366. तर यालाच आपण म्हणतो लीप वर्ष. पण आता मुद्दा असा आहे की लीप वर्ष ओळखायचे कसे, कोणते वर्ष लीप आहे, कोणते वर्ष साधे आहे. तर बघा, लीप वर्ष ओळखण्यासाठी उदाहरणार्थ जर इथं आपल्याला 2012 दिलेला आहे तर बघायचंय की या 2012 वर्षाला जर 4 ने कितीने 4 ने पूर्ण भाग जात असेल तर हे वर्ष लीप आहे, अन्यथा ते वर्ष लीप नाही. मग त्यानंतर बघा 2009. आता 2009 या वर्षाला जर 4 ने भाग जात असेल तर ते वर्ष जे आहे ते लीप असेल, आणि जर भाग जात नसेल म्हणजे बाकी 0 राहत असेल भाग गेल्यानंतर तर लीप वर्ष असते, परंतु राहत नसेल तर लीप वर्ष नाही. परंतु यामध्ये जर शतक वर्ष असेल, शतक वर्ष म्हणजे कसे, शतक वर्ष म्हणजे बघा उदाहरणार्थ 2000, त्यानंतर 4000, त्यानंतर 1000, हे असे जर शतक वर्ष असले तर याला 400 ने भाग द्यावा लागतो. कितीने भाग द्यावा लागतो? 400 ने भाग द्यावा लागतो. हे लीप वर्ष काढण्याची एक आहे सरळ आणि सोपी पद्धत आपल्याला दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.